नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आज मी तुमका दाखवणार आहे आमच्या गावचा निसर्गरम्य असा रवनाथाचा मंदिर। तर श्रीदेव रवनाथाचा मंदिर मी तुमका दाखवणार आहे आणि तुमका माहिती सुद्धा मंदिराबद्दल देणार आहे। तर मंदिर असा आपला असा हेमाडपंथी असा मंदिर आहे, खूप प्राचीन असा मंदिर आहे। तर मंदिर खूप जुना मंदिर आहे, त्यातला मी तुमका दाखवतोय। खूप सुंदर असा हेमाडपंथी असा मंदिर ज्या निसर्गाच्या छायेत असा। तर मग बघूया। तर मंडळी, आपल्या मंदिराकडे जाण्या अगोदर ना पहिले तुम्ही बघू शकता सो निसर्गरम्य असो परिसर आणि शेतमळ। त्या शेतमळ्यातून ना तुमका जाताना हे असे पाट बघू गावतात, वाहते पाट तुम्ही बघू शकता। सध्या पाणी किती वाहता आता तर तुमका दाखवते मी। हा बघा, खूप सुंदर असे पाट वाटतात आणि काल भरपूर पाऊस लागलो आणि असा पाणी वगैरे वाहता बघा भारी। तर मंदिराच्या बाजूकच ह्या असा पाणी वाहत जाता। तर ह्या जर तुमका दृश्य दिसता ना सगळा मंदिराच्या बाजूकच आणि समोर तुम्ही माझ्या बघू शकता श्रीदेव वेताळ मंदिर। या समोर असाचा श्री वेताळ मंदिर। तर तुमका मी आता दाखवणार असे श्रीदेव रवनाथाचा मंदिर। हा बघा, खूप सुंदर असा मंदिर आहे। तुमका मी आता मंदिराकडे घेऊन जातोय। तर मंदिराकडे जाताना तुमका ह्यो असो रस्तो वगैरे बघू गावता, जो वायनाचो आणि लई भारी वाटतं बघू शकतास। तर आता आपण जाऊया मंदिराकडे। रवनाथ देवाची तुमका सगळी माहितीच असतेली, तरी पण तुमका मी सांगतोय। तर रवनाथ देव एक शिवगणच असा आणि त्याची शिवगणामध्ये एक उत्तम स्थान असा आणि तो देव प्रचंड म्हणजे असो पावणार वगैरे असा। तर तुमका मी आता दाखवतोय रवनाथ देवाची मूर्ती वगैरे कशी काय असा। आणि चतुर्भुज अशी मूर्ती आपल्या बघू गावता रवनाथ देवाची। खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याची आख्यायिका पण भरपूर असतात पुराणामध्ये, तुम्ही वाचू शकतास। तर असो पावणारो देव असा। तर आता मी तुमका दाखवतले की रवनाथ मंदिर आणि आतमध्ये जाऊन दाखवत असेल त्याची पाषाणी मूर्ती जी चतुर्भुज अशी अष्टभुज अशी मूर्ती असा। तर मंदिराच्या आजूबाजू तुम्ही बघू शकतास खूप सुंदर असो शेतमळ बघू शकतास आणि तिकडे गुरा वगैरे चरतात। तर मंदिर बघा, मंदिर असा कौलारू वगैरे असा। समोर बाजूक तुम्ही बघू शकतास विहीर वगैरे आणि समोर आपला असा श्रीदेव वेताळ मंदिर। तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये। तर मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि तुमका मी दाखवतोय मंदिर आतमधून कसा। तर मंदिराच्या आतमध्ये येईलास ना की तुमका हे असे घंटी वगैरे बघू गावतात, हे बघू शकतास। आणि मंदिराचे खांब बघा उत्तम वगैरे प्राचीन असे असत। ते इकडे ना पहिले जैन होते, जैन लोक आलेले त्यांचे सुद्धा इकडे काही मूर्ती वगैरे होते जे कोरलेले होते, इकडे साईडला ठेवलेले होते। पण ते कालांतराने हलवण्यात दिले, कारण ते आता साईडला ठेवलेले आहेत आपले अवशेष म्हणून, एक आठवणी म्हणून। आणि एक ऐतिहासिक जे मूर्ती होते ते आता साईडला ठेवले आणि इकडे पहिले या मंदिरात होते। तर खांब बघू शकतास प्राचीन असे असत आणि मंदिर असा कौलारू आणि लाकडी सगळा बांधकाम मंदिराक। तर आता मी तुमका गाभाराकडे घेऊन जातोय आणि रवनाथ देवाचं दर्शन घेऊया सगळ्यांनी। तर ही बघू शकतास रवनाथ देवाची पाषाणी मूर्ती। तर सुंदर अशी मूर्ती आहे, सगळ्यांनी दर्शन घ्यावं रवनाथ देवाचा। तर बघू शकतास ही बघा। तर बाजूक समय वगैरे ठेवलेली आहे आणि अजून काही देवांची सुद्धा मूर्ती वगैरे असत पाषाणी बघू शकतास। आणि पाठीमागे सुंदर असो पडदो वगैरे लावलेला लाल पडदो। तर सगळ्यांनी दर्शन घ्यावा। तर सुंदर असं तुमका मी आता दर्शन वगैरे घडवले आणि हो असा सगळं परिसर हो गाभाराकडचो जे प्राचीन असेच खांब असत पूर्वीचे आणि सगळा पूर्वीचाच काही नवीन केलेला नाही। तर मंदिर तुमका आता मी इकडून दाखवते। तर ह्यो असा सभा मंडप हो बघू शकतास। तर सुंदर असं सभा मंडप असा आणि मंदिर बघू शकतास पूर्ण सगळा लाकडी काम आणि खांब वगैरे अप्रतिम असे प्राचीन। आणि मंदिराच्या आजूबाजू जो निसर्ग तो एकदम मनमोहक असा निसर्ग तुम्ही बघू शकता आता हो बघा। आणि मंदिराच्या समोर इकडे ही तुळस वगैरे आहे आणि इकडे दसरा जेव्हा असता तेव्हा मस्तपैकी सुंदर असं दसरा साजरा केला जातं इकडे। ते हे बघू शकतास इकडे पण म्हणजे समोर असे अगरबत्ती वगैरे लावलेले जातात, त्याचे दगड वगैरे तुम्ही बघू शकता अशी पावला वगैरे। तर सुंदर अशी ना मूर्ती वगैरे होते पूर्वी इकडे ठेवलेले मंदिराकडे। तर ते आता हलवल्याने आणि एका सेफ जागेत ठेवलेले असत। तर तुमका मी दाखवेन एक दिवस ते। तर मंदिर बघू शकतास कौलारू असं मंदिर आणि तुमका साईडने एकदा दाखवतोय लांबून। तर मंदिर बघा लय भारी वाटतं, भिंती वगैरे बघा अप्रतिम अशा जुने भिंती आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता शिव शेतमळ। तर आता मी तुमका इकडे घेऊन जातोय आणि समोरला दाखवते आपला श्रीदेव वेताळ मंदिर। शेतमळ्याच्या समोरच म्हणजे बाजूक शेतमळ बघू शकता। दोन्ही मंदिरांच्या बाजूक ना तुमका शेतमळ असं सुंदर असं बघू गावता। तर इकडे बघा आता ह्यो रस्तो बघा वळणाचा आणि मंदिराकडे जाता तो बघू अप्रतिम असं वाटतं। तर
तर शेतीक जोरात आता सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी. आणि तिकडे गुरा वगैरे चरतात बघा. ते आता हे कोपऱ्यात पाणी वगैरे येईल इकडे, हे बघू शकतास कोपरं वगैरे भरले आहेत. तर ह्या निसर्गरम्य मंदिर तुमका कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि अशी कोणाकोणाच्या गावात मंदिरं असतात ती पण मला सांगा. तर मंदिर बघा श्रीदेवता मंदिर समोर आपल्या अप्रतिम असा. आणि ही असा विहीर म्हणजे बावडी ही रवनाथ मंदिराच्या बाजूकच आहे. आता इकडून तुमका मी मंदिर दाखवते पाठीमागना. तर मी आता मंदिराच्या पाठीमागे येईल हे बघू शकतास. आता ह्यो सगळं जो ह्यू आहे ना शेत म्हणून ह्यो रवनाथ मंदिराच्या पाठीमागे आहे. तर अप्रतिम असो निसर्ग मंदिराच्या बाजूक. आता मी मंदिराच्या पाटणा तुमका फिरून दाखवते मंदिर पाठून कसा. तर मंदिर तुम्ही बघू शकतास कौलारू मंदिर खूप सुंदर असा मंदिर आहे, नक्की व्हिजिट करा. आणि आपल्या तळ कोकणात ना जी रवनाथाची मंदिरं आहेत त्याची काहीतरी यादी 211 मंदिरं काहीतरी असत तुम्ही बघू शकतास. सिंधुदुर्गात आपल्या तळ कोकणात जिल्हाच ना की तुमका 211 रवनाथाची मंदिरं बघूक गावतात. आणि ती खूप अप्रतिम अशी मंदिरं असत. त्यातीलच आमचा एक पेंडुरगावचा मंदिर रवनाथ मंदिर. आणि जी मूर्ती तुम्ही बघितलास ना तशी मूर्ती तुमका साधारण जवळपास म्हणजे असे बघूक गावणार आहे. पण खास करून आपल्या पेंडुरगावच्या इलास ना पेंडूर गावात तर तुमका ही मूर्ती अशी चतुर्भुज म्हणजे अष्टभुज अशी मूर्ती तुमका बघूक गावता. तर मूर्ती मी तुमका दाखवलं आहे. तर तशी मूर्ती साधारण आता पूर्वीसारख्या कसे बघूक भेटणार नाही मंदिर, पण प्राचीन अशी मूर्ती तुम्ही बघितलास. आणि मंदिर बघा अप्रतिम असा मंदिर. तर आख्यायिका वगैरे आपल्या रवनाथ देवाचे भरपूर असतात आणि पावण्यावर वगैरे देवा. तर मंदिर कसं वाटतं तुमका नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त मी मंदिर दाखवतो तुमका एक प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत ना व्हिडिओ नक्कीच शेअर करा. मित्रमंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा. आणि आपल्या ह्या रवनाथ म्हणजे तुमका कसा वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर कोणी येईल असता तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.